श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज मी तुम्हाला आंब्याचं लोणचं तयार करून दाखवत आहे. तर मग मी आज 200 आंब्याचं लोणचं तयार करणार आहे. तर आमच्या घरच्या शेतातल्या आंब्याचे हे लोणचं तयार करत आहे मी. तर बघा, हे जास्त मोठे नाहीत आंबे, छोटे छोटेच आंबे आहेत. तर असे 200 आंबे मी फोडून घेतलेले आहेत. बघा, स्वच्छ धुवून फोडून असे पातळ पांगून टाकले. एक दिवस मी रात्रभर असं हवेला, फॅनच्या हवेला एकदम कोरडे करून घेतले. नंतर ही मोहरी दळून घेतली अशी, आणि टोपला बरा भरलेला आहे ह्याचं फोडी आंब्याच्या. नंतर हे 2 किलो मीठ टाकलं त्याला मी, 2 किलो मीठ, आणि अर्धा किलो हळद टाकली. म्हणजे थोडी, अर्धा किलोला थोडीशी कमी टाकली समजा हळद. आणि ह्याचे लोणच्याचे हळदीचे 1.5 पाक टाकला, आणि 2 किलो मीठ. आणि ह्याचे रामबंधू मसाला असतो ना आपला, आचार आंबा लोणचं, त्याचं 4 पाकिट टाकले मी. म्हणजे ते त्याच्यामुळं असं छान होते. आणि अर्धा किलो लसूण टाकला, असं एकदम पूर्ण त्याच्यावर सालटे काढून एकदम बारीक बारीक असं मिक्सरवर काढून घेतला. आणि ते एकत्र करून 1 किलो मोहरी टाकली, 1 किलो मोहरी दळून घेतली. आणि त्याच्यामध्ये 1/2 किलो हळद टाकली, ही टाकली डाळ, मोहरी डाळ, आणि मोहरी डाळ, आणि हे 4 पाकिट ह्याचे रामबंधू मसाला, आंबा लोणचं मसाला हे टाकले. त्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट टाकले असं आपलं, त्याच्यामुळे चव येते चांगली म्हणून. आणि अर्धा किलो गरम तेल करून टाकलं त्याच्यामध्ये. असं तेलानं असं चांगलं असं चोपडा छान होतं ना लोणचं. आणि नंतर पुन्हा 4-5 दिवसाला थोडा मुरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तेल गरम करून सोडायचं. मी हे अर्धा किलो तेल घेतलेलं, हे पण मी असं गरम करून चांगलं असं थंड करा ठेवलं. आणि थंड करून पुन्हा ह्याच्यामध्ये टाकले वगैरे. बघा किती छान झालेलं आहे. बघा किती असं, म्हणजे असं एकदम असं आवडा आपला, तुम्हाला बघून आवडत असेल. बघा किती सुंदर झालं असं छान, असं सरभरीत असं फोड त्याच्या पूर्ण भरलेल्या आहेत त्या लोणच्याच्या. तुम्हाला बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. बघा किती सुंदर झालं. असं मोठ्या मोठ्या असं 4 भरण्याने असं लोणचं केलं मी. दरवर्षी असं एवढं लोणचं मी करते, माहिती आहे का. आमच्या घरी लोणचं खूप सगळ्यांना आवडते. मी घरी माझ्या घरी 2 ठेवत असते लोणच्याच्या भरणे, आणि एक माझ्या मुलींना देते, आणि एक माझ्या आईला आणि भावाला, आमच्या आईला 4 भरण्या करत असते लोणचं. आणखी थोडंसं कुट्टा उरलेला आहे, हे काय टोपल्यातला एवढा कुट्टा उरला आहे. त्याचं काही 4 भरणं झालं. ते कुट्टाचं नंतर उद्या मी तयार करणार लोणचं भरलेलं असं.